हॅलो फ्रेंड्स, मी युवराज गवळी. आज म्हणजे मगाच्या लेक्चरला आपण लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट आपण डिस्कस केलेलं आहे, बरोबर. तर आता आपण लिमिट्स ऑफ अ फंक्शन आपण आज बघणार आहोत. तर यात सुरुवातीला व्हॉट इज मीन बाय फंक्शन हे आपण अगोदर बघूया. तर फंक्शन म्हणजेच काय? फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन टू सेट्स. Function is what? It is a relation between two sets such that every element belongs to A have unique image in set B. म्हणजेच काय? A मधल्या प्रत्येक एलिमेंटला B मध्ये काय युनिक इमेज असेल तर त्या रिलेशनला आपण काय म्हणतोय? फंक्शन असं म्हणतोय. मग आपण फंक्शन जनरली कसं डिनोट करतोय? समजा मी म्हटलं y is equals to f of x. आता या ठिकाणी y is equals to f of x मध्ये काय बघा, हा जो x आहे x बिलॉंग्स टू काय आहे? A आहे आणि y बिलॉंग्स टू काय आहे? B, बरोबर ना. तर या रिलेशनला आपण काय म्हणतोय? फंक्शन. फंक्शन म्हणजेच काय? रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, बरोबर. आता इथं x आणि y हे दोन व्हेरिएबल्स आहेत. आता इथं होतं कसं बघा, y is equals to f of x हा फंक्शन आहे. तर यामध्ये व्हॅल्यू ऑफ y डिपेंड्स ऑन व्हॅल्यू ऑफ x. म्हणजे y ची किंमत काय आहे? x वरती डिपेंड आहे. पण व्हॅल्यू ऑफ x नॉट डिपेंड्स ऑन y. म्हणजे इथं कोणाची व्हॅल्यू कोणावरती डिपेंड आहे? y ची व्हॅल्यू x वरती डिपेंड आहे. म्हणून आपण y ला काय म्हणतोय? y इज अ डिपेंडंट व्हेरिएबल. y इज अ डिपेंडंट व्हेरिएबल आणि x ला आपण काय म्हणतोय? इंडिपेंडंट व्हेरिएबल, कारण x ची व्हॅल्यू y वरती डिपेंड नाहीये. तर मग फंक्शन म्हणजे आणखी आपण असं म्हणता येईल, द रिलेशन बिटवीन डिपेंडंट अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल इज सेड टू बी व्हॉट? फंक्शन. तर मग आता तुम्हाला फंक्शन लक्षात आलंय. तर याच फंक्शनचं आपल्याला काय करायचं? लिमिट बघायचं आहे. लिमिट ऑफ अ फंक्शन. आता एफ ऑफ एक्स इज अ गिवन फंक्शन. एफ ऑफ एक्स दिलेलं फंक्शन आहे, ज्याचं आपल्याला काय करायचं? लिमिट x टेंड्स टू a f of x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. समजा मी असं म्हटलं लिमिट x टेंड्स टू a f of x बरोबर l आहे. या ठिकाणी l हा काय आहे? l इज एनी कॉन्स्टंट, बरोबर. फक्त तो l कसा असला पाहिजे? फायनाइट असला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं किंवा नाही हे आपण कशावरून ठरवतोय? तर l वरून ठरवतोय. हा जर l फायनाइट असेल तर आपण ते फंक्शन काय म्हणतोय? त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं म्हणतोय. कधी? l इज अ फायनाइट. आणि जर l जर नॉट फायनाइट असेल, म्हणजे l जर समजा इन्फायनाइट असेल, तर आपण काय म्हणतोय? त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होत नाहीये, बरोबर. तर मग इथं बघा, लिमिट x टेंड्स टू a f of x बरोबर l, म्हणजे याला आपण लिमिट ऑफ अ फंक्शन असं म्हणतोय. मग याची जर आपण सविस्तर डेफिनेशन बघायचं झालं, म्हणजे टेक्स्टबुक मध्ये दिल्याप्रमाणे जर आपण याची डेफिनेशन करायचं झालं तर काय डेफिनेशन आहे बघा. देयर एक्झिस्ट इप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 अँड डेल्टा ग्रेटर दॅन 0 such that when x minus a less than epsilon, then what this implies? f of x minus l less than what? डेल्टा. म्हणजे काय झालं इथं? x आणि a मधला डिफरन्स जसा जसा कमी होतोय, इन द सेम स्पीड f of x आणि l मधला पण डिफरन्स काय होणार आहे? कमी कमी होणार आहे. म्हणजे ज्या स्पीडनं x a कडे चाललाय त्याच सेम स्पीडनं f of x पण काय होतोय? l कडे चाललाय, बरोबर. तर मग असं जेव्हा होईल, म्हणजेच लिमिट x टेंड्स टू a f of x बरोबर l, when x minus a less than epsilon, then the same way f of x minus l also less than what? Delta. Then this l is said to be what? l is limit of that f of x when x tends to a, बरोबर. याला आपण काय म्हणतोय? लिमिट ऑफ अ फंक्शन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा, x a कडे ज्या स्पीडनं चाललाय त्याच स्पीडनं f of x हा कुठं चाललाय? l कडे. आता इथं मी एक्झाम्पल सांगतोय. फॉर एक्झाम्पल नंबर 1, सपोज लिमिट x टेंड्स टू 2. समजा इथं काय आहे? x स्क्वेअर प्लस 1 आहे, बरोबर. मग इथं काय बघा, x टेंड्स टू 2 आहे आणि f of x काय आहे? x स्क्वेअर प्लस 1. इट इज अ पॉलिनॉमियल फंक्शन.
तर मग अशा वेळेस काय होतं, आपण इथं काय करतो बघा, लिमिट एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, बरोबर ना. मग इथं काय होतं, एक्स 2 च्या जवळ चाललाय, तर इथं काय डायरेक्टच आपण x च्या जागी काय करणार आहोत, 2 पुट करणार आहोत. म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस 1 किती येतं, 4 प्लस 1 किती आलं, 5. मग हे आता आपण कसं लिहू शकतो बघा, लिमिट x टेंड्स टू 2 एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू किती आलं, 5 आलं. सो व्हॉट दिस मीन ऍक्च्युअली, इथं एफ ऑफ एक्स काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्स टेंड्स टू काय आहे, 2 आहे, आणि एल ची व्हॅल्यू किती आलेली आहे, 5 आलेली आहे. मग याचा अर्थ काय बघा, ज्या स्पीडनं एक्स हा 2 कडे चाललाय, म्हणजे एक्स टेंड्स टू 2 आहे, त्याच पद्धतीनं एक्स स्क्वेअर प्लस 1 टेंड्स टू काय आहे, 5 आहे. एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू काय आहे, 5 आहे, बरोबर ना. तर मग हे आहे लिमिट ऑफ फंक्शन, बरोबर. आता फंक्शन मध्ये जर समजा फंक्शनचे टाइप्स भरपूर आहेत, बरोबर ना. जसं की तुम्ही फंक्शन मध्ये जर म्हटलात तर कॉन्स्टंट फंक्शन आहे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे, रॅशनल फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आणि मग जेई लेवलने जर आपण विचार केला, जेई लेवल मध्ये थोडस तुम्हाला फंक्शनचे आणखी काही टाइप्स त्याच्यामध्ये ऍड आहे, ज्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. सिग्नम फंक्शन म्हणून एक आहे, त्याच्यानंतर स्टेप फंक्शन, म्हणजे स्टेप फंक्शन मध्ये तुम्ही तर थोडस फंक्शन वेगळ्या पद्धतीने डिफाईन केलेलं आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मॉड्युलस व्हॅल्यू फंक्शन पण त्या ठिकाणी आहे, मॉड्युलस फंक्शन आपण म्हणतो त्याला. तर त्याचे आपल्याला काय करायचं, लिमिट घ्यायचं आहे. तर आता इथं आपण जर समजा एक नोट मी तुम्हाला सांगतोय, एफ ऑफ एक्स जर पॉलिनॉमियल फंक्शन असेल, इफ एफ ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल फंक्शन, देन लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय होतं, एफ ऑफ ए. जे आपण इथं केलं, एफ ऑफ एक्स काय आहे, इथे एक्स स्क्वेअर प्लस 1 इज व्हॉट, इट इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. मग इथं तुम्ही काय केलात, डायरेक्ट एक्स च्या जागी काय केलात, व्हॅल्यू पुट केलात कॉन्स्टंटची, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला काय मिळालं, 5 मिळालं. मग जर दिलेलं फंक्शन जर पॉलिनॉमियल फंक्शन असेल, तर तुम्ही डायरेक्ट त्या एक्स च्या जागी काय पुट करणार आहे, तो कॉन्स्टंट, म्हणजे एक्स टेंड्स टू जो कॉन्स्टंट असेल ती व्हॅल्यू तुम्ही काय करताय, ते एफ ऑफ एक्स मध्ये पुट करताय. आता आपण इथं अल्जेब्रा ऑफ लिमिट्स बघूया. अल्जेब्रा ऑफ लिमिट्स, अल्जेब्रा ऑफ लिमिट्स. आता अल्जेब्रा ऑफ लिमिट्स मध्ये आपण काय करणार आहोत बघा, आपण असं गृहीत धरूया की लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स बरोबर समजा एल आहे, वेर एल इज अ फायनाइट, रिमेंबर. आणि अँड लिमिट एक्स टेंड्स टू ए जी ऑफ एक्स बरोबर समजा यम असेल, वेर यम इज ऑल्सो फायनाइट. लक्षात घ्या, मी फायनाइट फायनाइट असं सारखं फायनाइट वरती जोर का देतोय, कारण या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं पण कधी म्हणतोय, जेव्हा एल किंवा या यम ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, फायनाइट असली पाहिजे. जर त्याची व्हॅल्यू फायनाइट नसेल तर आपण त्या फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट होतं असं पण म्हणू शकत नाही. लक्षात घ्या. त्यामुळं मी इथं काय म्हटलं बघा, इफ वॉट लिमिट एक्स टेंड्स टू एफ ऑफ एक्स बरोबर एल आहे, अँड लिमिट एक्स टेंड्स टू जी ऑफ एक्स बरोबर यम असेल, आणि के इज एनी नॉन झिरो कॉन्स्टंट असेल, तर अल्जेब्रा ऑफ लिमिट्स मध्ये आपण काय काय बघतोय बघा. नंबर 1, लिमिट एक्स टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स असेल, म्हणजे दोन फंक्शनची समजा ऍडिशन आहे आणि त्याचं तुम्हाला लिमिट घ्यायचं असेल, तर काय होतं बघा, इथं तुम्ही त्या प्रत्येक फंक्शनचं काय करणार आहे, लिमिट घेणार आहे. लिमिट एक्स टेंड्स टू ए जी ऑफ एक्स, बरोबर. म्हणजेच काय, इफ वी टेक लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन्स, देन बाय दिस अल्जेब्रा we take sum of limits of each function, sum of limits of each function of separate function. Number 2, second algebra आहे, limit x tends to a f of x minus g of x असेल, म्हणजे ऍडिशनच्या ऐवजी काय आहे, त्या ठिकाणी जर समजा डिफरन्स असेल, तर आपण काय करतो बघा, लिमिट x tends to a f of x मायनस लिमिट एक्स टेंड्स टू ए काय असणार आहे, जी ऑफ एक्स असणार आहे.
म्हणजे दोन फंक्शनचे ऍडिशन आहे, त्याचं तुम्हाला लिमिट घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता, प्रत्येक फंक्शनचं लिमिट घेऊन त्याची तुम्ही काय करता, ऍडिशन करताय. दोन फंक्शनचा डिफरन्स आहे, त्याचं तुम्हाला लिमिट घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्येक फंक्शनचं लिमिट घेऊन त्याचं तुम्ही काय करताय, डिफरन्स घेताय. नंबर 3, जसं ऍडिशन सबट्रॅक्शन तसंच मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत पण होतं. लिमिट x टेन्स टू a, समजा f ऑफ x इंटू g ऑफ x असेल. आता इथं काय आहे, मल्टिप्लिकेशन, त्या दोन फंक्शनचा प्रोडक्ट आहे, बरोबर ना. मग अशा वेळी तुम्ही काय करणार आहे, त्या प्रत्येक फंक्शनचं सेपरेट लिमिट घ्या आणि त्यांचा काय करा, प्रोडक्ट करा g ऑफ x. आणि जसं ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आपण या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिमिट x टेन्स टू a f ऑफ x डिवाइड बाय g ऑफ x असेल तर इथं तुम्ही काय करता बघा, टेक लिमिट ऑफ न्यूमरेटर अपॉन टेक लिमिट ऑफ डिनॉमिनेटर x टेन्स टू a g ऑफ x. फक्त इथं अट काय आहे बघा, डिनॉमिनेटर नॉट इक्वल्स टू 0. हा जो डिनॉमिनेटर आहे दॅट डिनॉमिनेटर मस्ट बी अदर दॅन 0. तो 0 सोडून कुठलाही एखादा कॉन्स्टंट असावा तरच त्या फंक्शनचं काय होतं, लिमिट एक्झिस्ट होतं. आता मग त्याच्यानंतर पुढे काय असणार आहे बघा, जर फंक्शन असेल, आता आपल्याला माहित आहे कॉन्स्टंट म्हणजेच काय, ज्याची व्हॅल्यू फिक्स असणार आहे त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतोय, ज्याची व्हॅल्यू बदलत नाही त्याला आपण काय म्हणतोय, कॉन्स्टंट म्हणतोय, बरोबर ना. त्याला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतोय. तर मग जर नंबर 5 फिफ्थ अल्जेब्रा काय बघा, लिमिट x टेन्स टू a समजा कॉन्स्टंट आहे तर या कॉन्स्टंट वरती या लिमिटचा काही सुद्धा परिणाम होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे जर समजा मी x टेन्स टू 5 आणि इथं जर समजा मी 1 घेतलं तर याचं उत्तर काय येणार आहे, 1च येणार आहे. मग x टेन्स टू 5 असू दे किंवा x टेन्स टू 10 किंवा काही असेल, कॉन्स्टंट वरती काहीच परिणाम होत नाही. आता जेव्हा जेव्हा हा कॉन्स्टंटचा कन्सेप्ट येतो तेव्हा तेव्हा मी सांगतोय की प्रत्येक वर्गामध्ये, क्लासमध्ये, कुठेही काही ठराविक विद्यार्थी असतात की जे या कॉन्स्टंटची प्रॉपर्टी कॅरी करतात. आता तुम्ही म्हणाल हे कसं, कारण बघा ना इथं काय झालं, x टेन्स टू a दिस k इज इक्वल्स टू काय आलं, k आलं. म्हणजे त्याच्यात काही बदल झाला का, नाही काही बदल झाला. तसं काही विद्यार्थी असतात, त्या विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये, क्लासमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये, घरी पालक किती सांगू देत, शिक्षक किती सांगू देत, पण ते बदलत नाही. म्हणजे काय, आम्ही बदलणार नाही किंवा बदलणे आमचा गुणधर्म नाही असे आविर्भाव ते वागतात. ही कशाची प्रॉपर्टी, कॉन्स्टंटची आहे, बरोबर. म्हणजेच काय, x टेन्स टू a कॉन्स्टंट इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, लिमिट x टेन्स टू a कॉन्स्टंट इनटू सम फंक्शन. म्हणजे समजा कॉन्स्टंट आणि फंक्शन आहे, या दोघांचं इथं काय आहे, प्रोडक्ट आहे. मग आपल्याला माहित आहे जर दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर आपण काय करतोय, प्रत्येकाचं सेपरेट लिमिट घेतोय आणि त्या लिमिट्सचं आपण काय करतोय, प्रोडक्ट घेतोय. मग आता इथं पण मी तेच करतोय, कॉन्स्टंट k इंटू एफ ऑफ एक्स. मग मी काय करणार आहे, k चं सेपरेट लिमिट घेतलं, पण मला माहित आहे k इज व्हॉट, k इज अ कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंट वरती लिमिटचा काही परिणाम होत नाहीये. त्यामुळं इथं काय, k आहे तसाच राहिला आणि k इंटू काय येणार आहे, लिमिट x टेन्स टू a एफ ऑफ एक्स, बरोबर. आता जर त्याच्या पुढचं नेक्स्ट आपण अल्जेब्रा बघणार, काय बघा, लिमिट x टेन्स टू a कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये एखादं फंक्शन असेल तर आता कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये फंक्शन आहे, मग मला तर त्याचं लिमिट घ्यायचं आहे. मग इथं आपण जेव्हा लिमिट्सचा विचार करतोय तेव्हा काय करतोय, x टेन्स टू a म्हणजे आपण x च्या जागी काय करणार आहोत, a ही व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, पुट करणार आहोत. मग इथं f ऑफ x कुठे आहे, कॉन्स्टंटच्या पॉवर मध्ये, तर या ठिकाणी मी काय करतोय, मग कॉन्स्टंटच्याच पॉवर मध्ये लिमिट x टेन्स टू a काय घेतोय, f ऑफ x घेतोय. त्याच्यानंतर समजा लिमिट x टेन्स टू a साइन ऑफ f ऑफ x असेल, मग इथं मी काय करेन, साइन मध्ये जिथं फंक्शन आहे त्याचं मी काय करणार आहे, लिमिट x टेन्स टू a f ऑफ x घेणार आहे. त्याच्यानंतर समजा लिमिट
x टेन्स टू ए रूट मध्ये एफ ऑफ एक्स असेल. आता रूट मी इथं काय करतोय nth रूट ऑफ दॅट एफ ऑफ एक्स असं लिहितोय वेअर n इज इक्वल्स टू 2 3 4 एनी व्हॅल्यू. बरोबर ना. तर मग अशा वेळी आपण काय करतोय nth रूट ऑफ लिमिट x टेन्स टू ए एफ ऑफ एक्स. आणि या पद्धतीनं तुम्हाला फंक्शनचं लिमिट घ्यायचं आहे. म्हणजे लिमिट ऑफ अ फंक्शन या पद्धतीनं आपण डिफाइन करतोय. फंक्शनचं लिमिट घ्यायचं म्हणजे काय करायचं, त्या फंक्शन मध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलच्या ठिकाणी x टेन्स टू कॉन्स्टंट जो असेल तो कॉन्स्टंट आपण काय करतोय डायरेक्टली पुट करतोय. फक्त यामध्ये एक लक्षात घ्या, जर दिलेलं फंक्शन एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये असेल म्हणजेच काय याला आपण रॅशनल फंक्शन असं म्हणूया. जर दिलेलं फंक्शन या फॉर्म मध्ये असेल तर मात्र तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. काय काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला लिमिट एक्झिस्ट होतं असं कधी म्हणतोय जेव्हा त्या फंक्शनची व्हॅल्यू टेन्स टू दॅट लिमिट जर फायनाईट येत असेल तर आपण ते काय म्हणतो लिमिट ऑफ दॅट फंक्शन एक्झिस्ट होतं. मग इथं डिनॉमिनेटरचा जो फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू कशी यायला पाहिजे, अदर दॅन 0 यायला पाहिजे. मीन्स नॉट इक्वल्स टू 0 यायला पाहिजे, तरच ते रॅशनल फंक्शन त्याचं लिमिट काय होतं एक्झिस्ट होतं. तर हे सगळं अल्जेब्रा तुमच्या लक्षात आलं असेल. जेव्हा जेव्हा आपण एक्झाम्पल्स बघूया लिमिट्स ऑफ अ फंक्शन म्हणजे फंक्शनचं लिमिट घेतानाची एक्झाम्पल्स आपण जे बघणार आहोत त्यामध्ये जे काही रिझल्ट असतील, जे काही अल्जेब्रा आपण यूज करणार आहोत, वेगवेगळे टाइप्सचे फंक्शन्स, ते फंक्शनच्या डेफिनेशन